नमस्कार, मी श्वेता मेकअप आर्टिस्ट. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एका मेकअप आर्टिस्टकडे कोणकोणत्या गोष्टी असणे गरजेचे आहे. मी माझ्या स्वतःची वॅनिटी सुद्धा तुम्हाला दाखवली होती. त्या वॅनिटीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत तेही दाखवले होते. आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मॉइश्चरायझर म्हणजे काय, मॉइश्चरायझर का वापरतात, मॉइश्चरायझर कसा वापरायचा, मॉइश्चरायझर लावताना कोणत्या चुका करू नये आणि मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर का लावतात, हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स मध्ये आज शिकवणार आहे. चला तर मग चालू करूया. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर म्हणजे काय हे बघूया. मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनला हायड्रेट करायचं काम करतं. दुसरं, मॉइश्चरायझर का वापरतात? आपल्या फेसवरती ड्रायनेस, पॅचीनेस, टाइटनेस कमी होण्यास मदत करते. आपला फेस हेल्दी ग्लो दिसावा म्हणून मदत करते. आपल्या फेसवरती फाईन लाईन्स कमी दिसाव्यात म्हणून आपल्याला मॉइश्चरायझर हे मदत करते. म्हणून आपण मॉइश्चरायझर हे वापरतो. आता आपण बघूयात स्किन टाईप नुसार मॉइश्चरायझर. सगळ्यात महत्वाचं आपल्या 4 स्किन टाइप्स असतात, जसं की ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन. ह्या 4 वेगवेगळ्या स्किन टाइप्स आहेत. ह्या स्किन टाइप नुसार आपण मॉइश्चरायझर बघणार आहोत. सगळ्यात पहिलं, ड्राय स्किन साठी आपण क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरतो. ऑइली स्किन साठी आपण जेल बेस मॉइश्चरायझर यूज करतो. तिसरं म्हणजे कॉम्बिनेशन स्किन साठी जेल आणि क्रीम बेस मॉइश्चरायझर आपण वापरतो. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन साठी फ्रेग्रन्स फ्री आणि अल्कोहोल फ्री मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर का लावतात हे आपण बघूया. कारण की फाउंडेशन पॅची दिसू नये, ड्राय पॅचेस पडू नये, आपला फेस एकदम हेल्दी दिसावा, एकदम ग्लोई दिसावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मेकअप बेस एकदम सॉफ्ट दिसावा, मेकअप टिकून राहावा, ह्याच्यासाठी आपण मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर यूज करतो. आता आपण बघूयात की मॉइश्चरायझर कसं वापरतात. सगळ्यात पहिलं, चेहरा स्वच्छ धुणे, त्यानंतर टिश्यूने किंवा कोणत्याही कॉटनच्या कापडने आपला फेस एकदम हलक्या हाताने पुसून घेणे. त्यानंतर मिक्सिंग पॅलेट वरती एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर घेणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉइश्चरायझरच्या ब्रशने मिक्स करून मग फेस वरती आणि नेक वरती मॉइश्चरायझर अप्लाय करणे. इथपर्यंत झालं. त्यानंतर आपण क्लायंटला 2 ते 3 मिनिटं एकदम हलक्या हाताने मसाज द्यायची. कारण की का, क्लायंट एकदम थकलेला असतं किंवा त्यांची झोप झालेली नसते. त्यामुळे आपण त्यांना थोडंसं स्ट्रेस फ्री करण्यासाठी 2 ते 3 मिनिटं मसाज द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आपण 2 ते 3 मिनिटं मसाज का देतो ह्याच्या मागचं कारण, जे आपलं मॉइश्चरायझर असतं ते आपल्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. त्याशिवाय पुढच्या स्टेप्स करता येत नाही. त्यामुळे 2 ते 3 मिनिटं कोणत्याही क्लायंटला मसाज द्यायची. आता आपण बघूयात की मेकअप लावताना कोणत्या चुका करू नये. सगळ्यात पहिली चूक, जास्त क्वांटिटी मध्ये कधीही मॉइश्चरायझर घ्यायचं नाही. दुसरी चूक, कधीही कोणत्याही स्किन टाईपचं मॉइश्चरायझर कोणत्याही स्किन टाईपला अजिबात वापरायचं नाही. ज्या स्किन टाईपचं मॉइश्चरायझर आहे त्या स्किन टाईपला ते मॉइश्चरायझर यूज झालं पाहिजे. तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक, विदाउट मॉइश्चरायझर कधीही मेकअप करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉइश्चरायझर ऍब्झॉर्ब झाल्याशिवाय पुढच्या स्टेप अजिबात करायच्या नाही. ह्या 3 स्टेप तुम्ही कधीही लक्षात ठेवा. ह्या चुका कधीही करू नये. कारण की हे जर 3 चुका झाल्या तर आपला मेकअप खराबही होऊ शकतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या मॉइश्चरायझरच्या डिटेल्स एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितल्या आहेत, तर तुम्ही ह्या डिटेल्स एकदम लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ब्रश म्हणजे काय, ब्रश कोणत्या प्रोडक्टला कोणते आणि कसे यूज करायचे हे मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. तर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.